आज फिक्स 11वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता जेवढे पण जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यामध्ये 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. नागपूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की टाका. तर बघा, आजपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. पैसे जमा होण्यास आता सुरुवात होत आहे. SMS पडायला सुरुवात होत आहे. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा प्रकारचे मेसेज आता तुमच्या मोबाईलवरती येण्यास सुरुवात होत आहे. 11व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होत आहेत. मे महिन्याचा हप्ता सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज 100% वाटप होणार आहे. आजपासून पैसे वाटपास सुरुवात होत आहे. सर्वच महिलांना पैसे जमा होणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की टाका. तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे जमा झाले की नाही हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. जर तुम्हाला 11व्या हप्त्याचे पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये येस मेसेज टाका. आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत 11वा हप्ता मिळाला नसेल तर कमेंटमध्ये नो मेसेज टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची अपडेट पाहूया. तर बघा, आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार, आज कोणाकोणाला ₹1500 आले, कोणाला नाही आले. तर बघा, ज्या महिलांनी फॉर्म लवकर भरला होता अशा महिलांच्या खात्यामध्ये आज सुरुवातीला पैसे आले आहेत. राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात तर तुम्हाला कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला 100% आज उद्या पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आत्ताशी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, सर्वच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे. नवीन मोठा निर्णय या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे 335.70 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे लाडकी बहीण या एका योजनेसाठी पैसे वाटप करण्यासाठी. ठीक आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींना सध्या ₹1500 हप्ता दिला जात आहे, परंतु भविष्यामध्ये ₹2100 हप्ता दिला जाणार आहे. सोबत बोनस हप्ता असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सध्या तुम्हाला ₹1500 प्रमाणे हप्ता दिला जात आहे आणि बोनस हप्ता ₹600 दिला जाणार आहे. म्हणजेच ₹2100 हप्ता केला जाणार आहे. आता भरपूर महिला विचारत होत्या की दादा ₹2100 आम्हाला कधीपासून मिळतील. तर बघा, ₹2100 बाबत महायुती सरकार निर्णय घेणार आहे. सर्व मंत्र्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, सर्वांची म्हणजे पूर्ण महायुती सरकारची बैठक होणार. त्यानंतर नवीन मोठा निर्णय घेतला जाणार आणि शासन निर्णय होणार. सर्वांचं एकमत होणार आणि त्यानंतर ₹2100 लाडक्या बहिणीला दिले जाणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला अजून थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रक्कम दिली जाणार आहे. 5 वर्षे ही योजना महायुती सरकार चालवणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये. तुम्हाला 100% ₹2100 दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आजची सर्वात मोठी अपडेट. आत्ताची सर्वात मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, खुशखबर, खुशखबर. SMS पडायला सुरुवात झाली आहे. बघा, 11व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणाला 3000 मिळत आहेत, कोणाला 4500 येत आहेत, कोणाला ₹1500 येत आहेत. तर बघा, पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे 11व्या हप्त्याचे. आता बघा, तुम्हाला किती पैसे मिळणार हे पूर्णपणे डिपेंड आहे की तुमचे थकीत हप्ते किती आहेत. ठीक आहे. याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जास्त पैसे मिळणार की कमी मिळणार. बघा, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, सर्वांना 11व्या हप्त्याचे पैसे तर मिळणार आहेत. परंतु समजा तुमचा थकीत हप्ता 10वा बाकी असेल तो सुद्धा तुम्हाला दिला जाणार. 9वा जर हप्ता थकीत बाकी असेल त्या हप्त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला 11व्या हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर समजा तुमचा 8वा हप्ता पेंडिंगला असेल तर 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला या हप्त्यासोबत 11व्या हप्त्यासोबत दिले जाणार आहेत. आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मे महिना संपण्यासाठी फक्त 1 दिवस बाकी आहे आणि जून महिना आता सुरू होतोय. त्यामुळे लगेच जून महिन्याचा सुद्धा हप्ता वाटप केला जाणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला 11व्या हप्त्यासोबत लगेच 12व्या हप्त्याचे सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत. कारण की जून महिन्यामध्ये भरपूर सुट्ट्या आहेत. ठीक आहे. भरपूर सुट्ट्या आहेत. आता पुढे व्हिडिओमध्ये अपडेट सांगणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की 2600 महिला, जवळपास 2600 पेक्षा जास्त महिलांना
पुन्हा अपात्र करण्यात आलेलं आहे. आता का अपात्र केलेलं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. यामध्ये तुम्ही तर नाही, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, पैसे जमा होण्यास आता 11व्या हप्त्याची सुरुवात झाली आहे. SMS पडायला सुद्धा सुरुवात झाली आहे. काही महिलांना अजूनपर्यंत ₹1 सुद्धा पडलेला नाहीये. तर बघा, ज्या महिलांना अजून ₹1 आले नाही 11व्या हप्त्याचा, त्यांनी काळजी करू नका. लवकरच पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. सर्वच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे. हे पैसे मिळणार आहेत. आत्ताची सर्वात मोठी आणि नवीन अपडेट अशी आहे की आज प्रति महिला ₹1500 वाटप होणार आहेत. सोबत ₹830 गॅसचे सुद्धा वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. नवीन यादी जाहीर झाली आहे. सर्वच महिलांना, सर्वच पात्र बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी अपडेट, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. बघा, तारीख आता जाहीर झाली आहे 11वा हप्ता वाटप करण्याची. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख सांगणार आहे, टायमिंग सांगणार आहे, डेट सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, तुम्हाला पैसे मिळणार आहेत 11व्या हप्त्याचे. यासाठी तुम्हाला काही नियम फॉलो करावे लागतील. काही नियम मध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आता ते कोणते नियम आहेत, ज्या नियमामध्ये तुम्ही बसला पाहिजे तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, आता ते आपण अपडेट पाहूया. तर बघा, पहिला नियम आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दरवर्षी आता eKYC करावी लागणार आहे जून जुलै महिन्यामध्ये, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये करावी लागणार आहे. ठीक आहे. त्या संदर्भात अपडेट लवकरच दिली जाईल. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, बँक सेविंग स्टेटस ऍक्टिव्ह मध्ये पाहिजे, बँकेची KYC ओके पाहिजे, बँकेची KYC अपडेट पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तसेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला पाहिजे. जर तुम्ही जी सरकारी नोकरीला असेल, घरातील कोणी सरकारी नोकरीला असेल, तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. तसेच तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. तुम्ही गरीब कुटुंबातील पाहिजे, गरीब घटकातील पाहिजे, तरच तुम्हाला ह्या योजनेतून लाभ मिळणार आहे. या सर्व अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि जर या 4 ह्याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेमधून अपात्र केले जाणार आहे. त्यामुळे या 4 चुका तुम्हाला करायच्या नाहीयेत, जर तुम्हाला या योजनेमधून 5 वर्ष कंटिन्यू लाभ मिळवायचा असेल तर. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्व महिला आता खुश होणारच, कारण की आजपासून पहिला टप्पा वाटप होतोय. आज होणार पैशांचा पाऊस. 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. तर बघा, तुम्हाला आता 11वा हप्ता वाटप होणार आहे. याच्यामध्ये 3 टप्प्यात पैसे वाटप होणार. काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे येणार, काही महिलांना दुसऱ्या टप्प्यात, तर काही महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार आहेत. हळूहळू सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही. तसेच आता डबल मेसेज आले. मे महिन्याचा सुद्धा आता हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि लगेच जूनचा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे, कारण की जून महिना आता सुरू होत आहे. त्यामुळे जास्त प्रतीक्षा न करता, महिलांना जास्त प्रतीक्षा न करायला लावता दोन्ही हप्ते आता लगेच वाटप केले जाणार आहेत. हा मे महिन्याचा मेसेज आहे. मे महिन्याचे ₹1500 जमा झाल्याचा. त्यानंतर बघा, जून महिन्याचा मेसेज आहे. जून महिन्याचे ₹1500 जमा झाल्याचा. पैशाचं गिफ्ट आता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचे पैशाचं गिफ्ट जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. आणि लगेच आता जून महिना सुरू होत आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पैशाचं गिफ्ट लाडक्या बहिणीला लगेच दिलं जाणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये आता 11वा हप्ता वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा योजनेमध्ये पडताळणी होणार आहे का, त्या अगोदर आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑथेंटिक अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आता वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली आहे. काय म्हणाले आहेत, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः 3.37 कोटी रुपयांच्या फाईलवर सही केली आहे. दरम्यान याच पैशातून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. बघा, त्यांनी फाईलवरती सही केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की राज्य सरकारकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. कोणत्याही क्षणी आता 11वा हप्ता वाटप होणार आहे. आजपासून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा, सही झालेली आहे. आता फक्त पैसे वाटप होणार आहेत. तसेच
आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा अर्जांची पडताळणी होणार का? पुन्हा महिला बाद केल्या जाणार का? हा प्रश्न आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. दरम्यान या योजनेत निकषाबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना आता फटका बसणार आहे. या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या नावाने फसवणूक देखील होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यातून या महिन्यात अनेक महिला बाद होण्याची शक्यता आहे. तर बघा, भरपूर महिला या योजनेमधून बाद होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी मगाशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे जूनचा हप्ता सुद्धा लवकरच दिला जाऊ शकतो, कारण की जून महिन्यामध्ये जवळपास 13 दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे 13 दिवस बँका ह्या बंद राहणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीला लगेच दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता जून महिन्यामध्ये कधी कधी बँका बंद आहेत. तारीख जाणून घ्या. तर 1 जून रविवार असल्यामुळे बँका बंद असतील. त्यानंतर 6 जूनला बँका बंद असतील. बकरी ईद असल्यामुळे 7 जूनला सुद्धा बँका बंद असणार आहेत. अनेक राज्यामध्ये बँका बंद असतील. 8 जूनला रविवार असल्यामुळे देशभर बँका बंद असतील. 11 जूनला संत कबीर जयंती बँका बंद असतील. त्यानंतर 14 जूनला दुसरा शनिवार असल्यामुळे बँका देशभर बंद असतील. त्यानंतर 15 जून रविवार देशभर बँका बंद असतील. 21 जून वटपौर्णिमा आहे. महाराष्ट्रात काही राज्यामध्ये बँका बंद काही जिल्ह्यात बँका बंद, महाराष्ट्रासह काही राज्यात ह्या बँका बंद असतील. 22 जूनला रविवार आहे. संपूर्ण देशभर बँका बंद असतील. 26 जूनला जम्मू काश्मीर स्थापना दिवस आहे, त्यामुळे सुद्धा बँका बंद असतील. 28 जूनला चौथा शनिवार आहे, त्यामुळे बँका देशभर बंद असणार आहेत. 29 चौथा शनिवार आहे. ठीक आहे. त्यानंतर 29 जूनला रविवार आहे, देशभर बँका बंद असतील. आणि 30 जूनला रेमनानी मिझोरम या ठिकाणी बघा, हे असल्यामुळे एवढ्या 13 दिवस बँका बंद असणार आहेत जून महिन्यामध्ये. त्याच्यामुळे बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी एका महिन्यामध्ये बघा, जून महिन्यामध्ये टोटल दिवस आहेत 30. त्यातील 13 दिवस जर मायनस केले तर उरतायत या ठिकाणी बघा फक्त 17 दिवस. त्यामुळे या 17 दिवसामध्येच हे पैसे वाटप करायचे आहेत लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे जूनचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींना लगेच दिला जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे, योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे. तर बघा काय सांगतात, 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. आता आपण ही डिटेलमध्ये न्यूज पाहूया. तर बघा, 2652 महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे, योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. कारण की 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल. अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार आहे पडताळणी. शासन करणार वसुली. आता ज्या बघा या ठिकाणी बघा, ज्या 2652 कर्मचारी महिलांनी लाडकी बहिणी बनून पैसा उचलला त्यांच्याकडून आता रकमेची वसुली केली जाऊ शकते, म्हणजे पैसे माघारी घेतले जाऊ शकतात. तर कोणत्या जिल्ह्यातील किती महिला आहेत, तर या ठिकाणी बघा, धुळे जिल्ह्यामध्ये 13,090 महिला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासकीय योजनेचा डबल लाभ घेतलेल्या महिलांची ही संख्या आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पालघर जिल्हा बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुंबई, पुणे जिल्ह्यातील महिला, रायगड, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा, बीड, अहिल्यानगर, ठाणे, नाशिक जिल्हा, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, जालना, वाशिम, गडचिरोली, वर्धा, गोंदिया. तर बघा, ह्या सर्व जिल्ह्याची यादी आहे. या जिल्ह्यातील एवढ्या महिलांनी डबल योजनेचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे. तसेच बघा, डबल योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला 1000 रुपये कमी मिळणार आहेत. बघा, डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर बघा, 8,75,000 महिलांनी घेतला 2 योजनांचा लाभ. म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांना दुहेरी योजनेचा लाभ सध्या दिला जातोय. म्हणजे बघा, 8,85,000 महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ उचलल्याचे तपासात आढळून आले आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिन्याकाठी उचलले, त्यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेत प्रत्येकी 6,000 रुपये म्हणजे एकूण वर्षाला 12,000 रुपये घेतले. याचा अर्थ वर्षाकाठी त्यांना 30,000 रुपये मिळाले. कोणत्याही सरकारी योजनांद्वारे एकत्रितपणे 18,000 रुपये दिले जातील, असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आता यापुढे महिलांना नमो शेतकरी योजनेचे 12,000 आणि लाडकी बहीण योजनेतून 6,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपये मिळणार नाहीत, तर 1000 रुपये त्यांचे वजा केले जातील, कारण की त्यांना 1000 रुपये नमो शेतकरी योजनेतून मिळतात. म्हणजे या महिलांना दर महिन्याला 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे. जवळपास 8 लाख महिलांची तेवढी संख्या आहे.
ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजना पुढची लेटेस्ट अपडेट. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 11वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांना 1500, काही महिलांना 3000 रुपये जमा होत आहे. तुमचे थकीत हप्ते असतील तर तुम्हाला पाठीमागच्या हप्त्यासहित 11वा हप्ता जमा होणार आहे. तसेच 11वा हप्ता वाटप झाला की लगेच 12वा हप्ता जून महिन्याचा सुद्धा वाटप केला जाणार आहे. तर बघा आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून 11व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.